चव पूनमच्या हातची या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा अगदी मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजची आपली रेसिपी असणार आहे पनीर पराठा। तर मस्तपैकी असा लुसलुशीत आणि खमंग चव टेस्टी असा मी पनीर पराठा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देखील बनवून देऊ शकता। तर सर्वात प्रथम मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। एकाच मेजरमेंटमध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात थोडंसं तेल आणि मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला पीठ अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याचा थोडा थोडा वापर करून मी व्यवस्थित कणिक असं सॉफ्ट असं मळून घेतलेलं। जास्त आपल्याला पातळ आणि जास्त म्हणजे घट्ट असं ठेवायचं नाही आहे। तर व्यवस्थित मीडियम साईज याच्यामध्ये आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। तर मी थोडा थोडा पाण्याचा वापर करून कणिक व्यवस्थित मळून घेतलेलं। त्यानंतर तेल लावून त्याला व्यवस्थित अजून एकदा मळून आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून पुढची आपल्याला प्रोसेस करायची आहे। तर आपल्याला पनीर पराठ्यासाठी जे जे आपल्याला साहित्य लागणार आहे तर ते मी तुम्हाला एक एक करून सांगते। तर मी हे कणिक 10-15 मिनिटासाठी झाकण ठेवून एका साईडला ठेवून दिलेलं। पुढे एका बाउलमध्ये मी 200 ग्राम पनीर असं व्यवस्थित किसून घेतलेलं। किसणीच्या साहाय्याने तुम्ही चॉप देखील करू शकता, पण किसणीच्या साहाय्याने किसून घेतल्याने पनीर हे पराठ्यामध्ये चारी बाजूला देखील लागलं जातं। तर त्यामुळे मी किसणीच्या साहाय्याने अगोदर पनीर किसून घेतलेलं। पनीर व्यवस्थित किसून झालेला आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा मी टाकून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चम्मच हळद, छोटा 1 चम्मच हळद। लाल तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार, तुमची मुलं जेवढं तिखट खातील त्यानुसार तुम्ही लाल तिखट मसाला ह्यामध्ये ॲड करायचा आहे। थोडासा गरम मसाला, धने जिरा पूड आणि थोडीशी लसूण अद्रक याची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची 1 चम्मच। आणि शेवटी जास्त अशी आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून टाकून घ्यायचे। कोथिंबीर टाकल्याने टेस्ट देखील भन्नाट येते आणि आपली रेसिपी तर भन्नाट आहेच। तर जास्त अशी कोथिंबीर टाका। सर्व मिश्रण एकत्र करून घ्या। हे देखील आपल्याला 5 ते 10 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तर आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर पिठाचे आपण कणिक जो मळून ठेवलेला त्याचं एक गोळा घ्यायचा छोटा, त्याला बाउल शेपमध्ये राऊंड करून घ्यायचं आणि जे आपण मिश्रण बनवलेलं ते जेवढं त्यामध्ये बसतं तर तेवढं ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मी 2 चम्मच ह्यामध्ये टाकून घेतलं आणि चारी बाजूंनी पिठाचा गोळा हा त्याचं तोंड बंद करून घेतलं। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करा। झटपट रेसिपी आहे, काही वेळ लागत नाही, मुलांच्या टिफिनमध्ये पटकन देता येईल। सकाळी नाश्त्याला देखील तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटते ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर पीठ अगोदर मी थोडंसं खाली ठेवून हाताच्या साहाय्याने आतलं मिश्रण बोटाने व्यवस्थित चारी बाजूनी पसरून घेतलं, जेणेकरून आपलं आतलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित चारी बाजूला लागलं पाहिजे। नंतर त्याला थोडंसं पीठ लावून मी लाटणीच्या साहाय्याने व्यवस्थित लाटून घेतलं आहे। तर तुम्ही बघू शकता की आपलं मस्तपैकी असं मिश्रण चारी बाजूला पसरलेलं आहे आणि अजिबात आपला पराठा तुटत नाही ना काही। तर नक्की तुम्ही ही ट्राय करा रेसिपी। माझ्या मुलांनी तर मस्त चाटून पुसून
रेसिपीचा स्वाद घेतला आणि भन्नाट अशी देखील रेसिपी झालेली. तर व्यवस्थित अशी लाटून घ्या. त्यानंतर मी सर्व पराठे 5 ते 6 पराठे एक एक करून लाटून अगोदर घेतलेले. त्यानंतर आपल्याला ते फ्राय पॅनवरती भाजून घ्यायचं. तर दुसरं देखील पराठ्याचं मी अशीच प्रोसेस केलेली. एका कणकेमध्ये 2 चम्मच आरामात बसत होते मिश्रण. त्यानंतर असं चारी बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हाताच्या चारी बोटांनी अगोदर पसरवून घ्यायचं आहे, मग लाटून घ्यायचं आहे. याच्याने आपलं मिश्रण चारी बाजूला पसरलं जातं. तर जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर अशा प्रकारे मी सर्व पराठे अगोदर लाटून घेतले. मी 5 ते 6 पराठे अगोदर एका ताटामध्ये व्यवस्थित लाटून घेतलेले. आता आपण फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे. फ्राय पॅन गरम झाल्यावरती त्यावरती थोडंसं तेल टाकून आपल्याला एक एक करून सर्व पराठे व्यवस्थित मस्तपैकी भाजून घ्यायचे. खरपूस रंग येईपर्यंत जास्त जळवायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता का हा किती भन्नाट असा पराठा रेडी झालेला आहे. मस्तपैकी वरून घी लावून त्याचा स्वाद नक्कीच घ्या आणि माझी रेसिपी कशी झाली आहे हे देखील मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर असे मी एक एक पराठे करून व्यवस्थित दोन्ही बाजूला भाजून घेतलेले आहेत आणि मुलांनी पराठ्याचा स्वाद आणि टेस्ट अगदी जबरदस्त घेतलेली आहे. तर मग भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू सो मच माझी ही पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल. आणि असे एक एक पराठे मी व्यवस्थित मस्तपैकी चापून चुपून भाजून घेतलेले आहे. बघा रेडी झालेला आहे आपला हा पराठा. तर नक्कीच ट्राय करा. तुमच्या देखील मुलांना ही रेसिपी द्या खायला. तर असेच आता आपले नवनवीन रेसिपी, हेल्दी रेसिपी, एकदम झटपट रेसिपी, परत आता सण देखील येतात आहे. त्या सणाबद्दल रेसिपी, गुढीपाडव्याच्या रेसिपी, वेगवेगळ्या अशा रेसिपी मी शेअर करणार आहे. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून माझे जेव्हा रेसिपी मी अपलोड करील तेव्हा ती रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सर्वांनी असाच प्रतिसाद द्या आणि थँक्यू सो मच. सर्वांचे आभार. नवीन असाल त्यांनी देखील मला असाच सपोर्ट करा. तर भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि बाय बाय. तर बघा असे मी पराठे मस्तपैकी रेडी करून घेतलेले आहेत आणि दही किंवा तुम्ही टॅमॅटो केचप ह्यासोबत तुम्ही नक्कीच खाऊ शकता. मी दह्यासोबत याचा स्वाद घेतलेला, भन्नाट असा स्वाद लागलेला. तर थँक्यू.